तर मित्रांनो आज आपण बघणार आहे पायथागोरसचा सिद्धांत किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो पायथागोरसचे प्रमेय। तर पायथागोरसचे प्रमेय हे लागू होते काटकोन त्रिकोणामध्ये। तर काटकोन त्रिकोण कशाला म्हणायचे? काटकोन त्रिकोण असा त्रिकोण ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा असेल। तो त्रिकोण कसाही असू शकतो, त्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा असायला पाहिजे, त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण। त्याच त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत लागू होत असतो। आता पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय सांगितलेलं आहे? तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो। अगोदर आपण समजून घेऊ कर्ण काय असेल? जिथेही त्रिकोणामध्ये 90 अंशाचा कोन बनतो त्याच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण। जिथे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असेल त्याच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण असेल। आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सांगितलेलं आहे? कर्ण वर्ग म्हणजे ही बाजू वर्ग बरोबर काय यायला पाहिजे? इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज, म्हणजे या बाजूची वर्गाची बेरीज प्लस या बाजूच्या वर्गाची बेरीज यायला पाहिजे या बाजूच्या वर्गांच्या बेरजे बरोबर। जसं की उदाहरण बघू आपण। उदाहरणार्थ एक बाजू दिलेली आहे, AB बाजू आहे 4 सेंटीमीटर, BC बाजू दिलेली आहे 3 सेंटीमीटर। आपल्याला काढायला सांगितलेली आहे AC जो की आहे आपला कर्ण। पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सांगितलेलं आहे? कर्ण वर्ग बरोबर। आता याच्यामध्ये कर्ण कोणता आहे या त्रिकोणामध्ये? तर AC कर्ण आहे। मग AC वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। इतर दोन बाजू कोणत्या आहेत? AB वर्ग प्लस BC वर्ग। AB वर्ग प्लस BC वर्ग। तर आपल्याला AC काढायचा आहे। आता इथे AB ची बाजू दिलेली आहे 4 सेंटीमीटर त्याचा वर्ग प्लस BC ची बाजू दिलेली आहे 3 सेंटीमीटर त्याचा वर्ग। तर 4 चा वर्ग प्रत्येकाला माहिती असेल 16, त्यानंतर 9 चा वर्ग 3 चा वर्ग 9, 16 अधिक 9 किती होतील? 25। इथे असेल AC वर्ग। तर आपल्याला मित्रांनो AC वर्ग नकोय, आपल्याला फक्त बाजू AC असायला पाहिजे, वर्ग नकोय। त्यासाठी आपण घेणार वर्गमूळ। त्यासाठी घेणार आपण वर्गमूळ घेऊ। जेव्हा आपण वर्गमूळ घेणार या दोघं बाजू वर्गमूळात जातील। AC वर्ग बरोबर वर्गमूळात 25। आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे तिथे वर्ग आणि वर्गमूळ असेल, वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल, इथे उरेल फक्त AC आणि 25 चा वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 5। AC बरोबर काय मिळतं आपल्याला? 5। AC बरोबर 5। तसंच एक उदाहरण घेऊ शकतो आपण। जसं की एक त्रिकोण दिलेला आहे, काटकोन त्रिकोण आहे। त्याच्यामध्ये एक बाजू दिलेली 12 सेंटीमीटर, कर्ण दिलेला असेल 13 सेंटीमीटर। कर्ण जसं की याचं नाव आहे X Y Z। इथे कर्ण कोणता असेल मित्रांनो? तर कर्ण असेल काटकोन करणाऱ्या जिथे 90 अंशाचा कोन बनतोय, 90 अंशाचा कोन इथे बनतोय, काटकोन इथे बनतोय, याच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण। मग इथे कर्ण XZ आपल्याला शोधायचं आहे YZ ची बाजू। जसं पायथागोरसच्या सिद्धांतानुसार जसं तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण कुठलीही एक बाजू काढू शकतो काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार। आपल्याला इथे कर्ण दिलेला आहे, एक बाजू दिलेली, दुसरी बाजू शोधायची। इथे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण काय सांगू शकतो? कर्ण वर्ग बरोबर कर्ण कोणता आहे? XZ चा वर्ग बरोबर दोन बाजू कोणत्या आहेत? इतर दोन बाजू XY चा वर्ग प्लस YZ चा वर्ग। XY चा वर्ग प्लस YZ चा वर्ग। XZ इथे माहिती आहे, इथे कर्ण माहिती आहे, अगोदरच्या उदाहरणामध्ये कर्ण माहित नव्हता। इथे XZ चा वर्ग दिलेला आहे 13 त्याचा वर्ग बरोबर XY दिलेले, XY बाजू दिलेली आहे 12 त्याचा वर्ग प्लस YZ काढायचा। तर YZ जसा तसा ठेवू। त्यानंतर 13 चा वर्ग कसा काढतो आपण? 13 गुणिले 13। त्याच संख्येने दोन वेळेस गुणायचं। तर आपल्याला मिळून जातो 13 चा वर्ग 169। तर इथे लिहिणार आपण 169। 12 चा वर्ग, तर 12 चा वर्ग कसा काढणार आपण? 12 गुणिले 12, 12 गुणिले 12 आपल्याला मिळतील 144। तर इथे 12 चा वर्ग मिळेल आपल्याला 144।
144 प्लस YZ चा वर्ग. तर इथे 144 बरोबरच्या चिन्हाच्या त्या साइडला या साइडला इथं मायनस होईल, इथे प्लस आहे. तर इथे 169 हा इकडे इथं मायनस होईल 144 बरोबर YZ चा वर्ग. 169 मधून जर 144 मायनस केले तर मित्रांनो तर आपल्याला मिळतील 25. किती मिळत आहेत? 25 मिळत आहेत. 25 बरोबर YZ चा वर्ग. इथे पण आपण काय घेणार? वर्गमूळ घेणार, कारण आपल्याला YZ चा वर्ग नको, आपल्याला फक्त बाजू YZ हवी आहे. त्यामुळे आपण वर्गमूळ घेणार. वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ काय घेऊ मित्रांनो आपण? तर आपल्याला वर्ग नकोय. वर्गमूळ घेतल्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन जाईल. तर आपल्याला मिळेल इथे वर्गमूळात 25 बरोबर YZ चा वर्ग. तो पण वर्गमूळात असेल, इथे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल. 25 चे वर्गमूळ 5 बरोबर YZ. तर आपल्याला हे लिहून गेले y बरोबर 5, YZ बरोबर 5. ही बाजू मिळाली आपल्याला 5. त्याच पद्धतीने तुम्ही काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही कुठलीही एक बाजू काढू शकता. हा झाला आपला पायथागोरसचा सिद्धांत. याच्यानंतर आपण बघणार पुढच्या लेक्चर मध्ये पायथागोरसचे त्रिकोण.